हा व्लॉग कधीचा आहे हे तर काय तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये। हा आहे होळीच्या दिवशीचा सकाळचा। तर सकाळी उठल्यानंतर आहो आणि कियान गेले होते मार्केटमध्ये, कारण त्याच्यासाठी पिचकारी काही आणलेलीच नव्हती। मग पिचकारी आणि कलर पण घेऊन आलेले आणि मग खाली गेले आणि एवढा कियान खेळायला लागला ना, गाता त्याच्या मागेच लागली कलर लावण्यासाठी। गाता कोण तर अगोदर आम्ही रेंटने राहत होतो ना त्यासमोरच राहत होती। एकदम छोटे होते, म्हणजे 6-7 महिन्यापासून एकमेकाचे मित्रमैत्रिणी झालेले, तर ते एकमेकांना बघून खूप एक्साइटेड होतात आणि गाता त्याला मस्त अशी भरवत होती आणि कियान पण दूर दूर पळाला अगोदर आणि नंतर तो पण मस्त खेळायला लागला। लहान मुलांना तर काही समजत नाही, पण त्यांना सगळे खेळ करतायत म्हणून मग करायला मज्जा वाटते। असा भरपूर कियान कलर खेळलेला, 2 वेळा त्याला आंघोळ घातली, 2 वेळा तो भिजून आलेला। त्यानंतर मग आहो आणि आम्ही कलर खेळलो। मला एवढ्या चक्कर येत होत्या ना, त्यामुळे माझा अजिबात मूड नव्हता, नाहीतर मी तर एवढी खेळायचे ना खूपच जास्त। शाळेत असायचे त्यावेळेस तर मैत्रिणीच्या घरी जायचं, कारण छत्रपती संभाजीनगर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम असायचा ना, तर जिच्या घरी पाणी तिच्या घरी आम्ही सगळं ग्रुप करून जायचो आणि तिच्या घरी जाऊन मस्त असं होळी खेळायचो। खूप मज्जा यायची, पण ते दिवस काय परत येणारे नाहीये आणि मी प्रत्येक वर्षी खेळत असते। पण मला सकाळपासूनच काय झालेलं काय माहिती, तुम्हाला माझ्या अवतारावरनं कळतच असेल, एवढ्या चक्रा येत होत्या ना, तर मग मला काही सुचतच नव्हतं। कसं बसं काम आवरलं। आहोनी ते चिकनची भाजी केलेली होती, होळीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक आणि धुलिवंदनच्या दिवशी चिकन मटन म्हणजे नॉनव्हेजचा स्वयंपाक हे ठरलेलंच असतं प्रत्येक ठिकाणी। तर त्यांनी छान अशी चिकनची मसालेवाली भाजी बनवलेली होती, खूप टेस्टी झालेली होती। मग बराच वेळ झालेला होता, म्हटलं चला जेवण केल्यावर थोडंसं बरं वाटण, त्यासाठी मग जेवायला वाढून घेतलेलं आणि मस्त असं आम्ही तिघांनी जेवण केलेलं। तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे मग काही जास्त खाण्याची पण इच्छा झाली नाही। आहोनी एवढी छान भाजी केलेली होती, पण मी काही जास्त जेवले नाही आणि मग थोडंसं झोपले आणि त्यानंतर आले मग किचन क्लीन करण्यासाठी, कारण ही कामं करावीच लागणार होती आणि मला जोपर्यंत किचन कट्टा हा स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत करमतच नाही। असं वाटतं आपलं म्हणजे आणखीनच आजारी आहे आणि ते घर बघून तर आणखीन जास्त, म्हणजे एवढा काही पसारा नसतो झालेला माझ्या ह्याच्यामध्ये, तरी पण ती सवय पडलेली आहे ना, आजारी असो काही असो, जी नीटनेटकी करायची सवय पडलेली आहे ती कशी सुटणार। आपण स्वतःच्या अंगी या सवयी लावून घेतो आणि नंतर मग त्या आपल्याला आंघोळ करून आणि कपडे धुवून तर झालेले होते, ते वाळत पण घातलेले होते आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे स्वयंपाक तो पण झालेला होता, जेवण करून झालेले होते आणि मग थोडासा आराम करून किचनमध्ये गेले। मग लागले किचन क्लीन करण्यासाठी। किचन कट्ट्यावर मस्त अशी साबणीने घासून घेतला सगळा, त्याचबरोबर गॅसची शेगडी पण स्वच्छ अशी घासून घेतली। शेगडी घेऊन ना मला 3 वर्ष झाली आहे, दिवाळीला घेतली होती आणि खूप छान क्वालिटी आहे, सूर्या कंपनीची आहे। ग्लासचा टॉप आहे त्याचा आणि त्याला हातानेच क्लीन करत असते साबण लावून, कारण थोडंसं जरी म्हणजे घासणी लागली ना त्याच्यावरती मार्क्स पडतात, त्याच्यामुळे ना त्याला हलक्या हाताने असं स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग टाईल्स पण घासायला घेतलेले। ह्या रोजच्या सवयी आहेत माझ्या, कितीही नाही म्हणलं ना की त्या केल्याशिवाय मला काही करमत नाही आणि चैनच पडत नाही। काय तर प्रत्येक बायकांची ही सवय असते, किती काही करा म्हणजे किचनमध्ये सगळ्यांचा जीव बसलेला असतो, कारण आपला पूर्ण दिवस हा तिथेच जातो। सकाळी उठल्यापासून आपण किचनमध्ये राबत असतो तर रात्री झोपेपर्यंत आपल्या तिथेच असतं, म्हणजे सगळ्यात जास्त वेळ आपण जर कुठे घालवत असेल तर तो किचनमध्ये आहे आणि सगळ्या लेडीजचं ते आवडीचं ठिकाणच असतं। पण मैत्रिणी आपण काय करतो ना, म्हणजे घर स्वच्छता ठेवण्यासाठी नवऱ्याकडे, लेकराकडे, घरच्या व्यक्तींकडे लक्ष देण्यामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो। तसंच माझं पण होत आहे। मी काय ना, म्हणजे माझे मिस्टर माझ्याकडे पूर्ण लक्ष देतात, तरी पण काय आहे ना, मी आता व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे। तर व्लॉगिंगमध्ये कसं मोबाईलचा यूज हा जास्त होतो आणि छोटंसं बाळ आहे त्याला पण वेळ द्यावा लागतो, मग दिवसभर काय वेळ भेटत नाही। त्यामुळे संध्याकाळी आपली एडिटिंग, व्हॉइस ओव्हर हे कामं असतात आणि त्याच्यामध्ये जागरण होतं। तर व्हिडिओ सुरू केल्यापासून की काय, पण माझा भाऊ मला नेहमीच म्हणतो, आजारी पडले की तू सारखे आजारी पडत आहे, तू आता यूट्यूब चॅनल बंद कर आणि स्वतःकडे लक्ष दे। पण मी त्याच्यामध्ये म्हणजे एवढे दिवस घालवले आणि मला एक दिवस जरी व्लॉग टाकला नाही ना तर करमत नाही, असं बेचैन होतं। तो माझ्या काळजीपोटी म्हणतो की तू बंद कर, स्वतःकडे लक्ष दे, किती खराब झाली आहेस, काळजी घे स्वतःची। पण माझ्याकडनं ना हे काय होणार नाही, म्हणजे मी ठरवलेलं आहे मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे आणि मी ते केल्याशिवाय काय दम घेणार नाहीये। त्यामुळे हल्ली असं होत आहे, 8-10 दिवस झाले की सारख्या चक्र येत होत्या आणि आज पण तसंच होत होतं, तरी पण म्हणलं चला आपली कामं पटपट करून घेऊ आणि त्यानंतर थोडासा आराम करू। किचन आवरून झालं आणि त्यानंतर थोडंसं बेडवरती झोपण्यासाठी गेले तर कियांनी मला रिकामं बघितलं आणि तो एवढा पळत आला ना, त्याचा तोलच गेला आणि बेड त्याला एवढा जोरात लागला, त्याच्या दातातनं पण रक्त आणि ओठाला पण चीर पडली, अजिबातच करमत नव्हतं। म्हणजे थोडंसं दुर्लक्ष केलं की आपले बाळ लहान असल्यावर किती म्हणजे दुखापत
होतात ना, त्याचा एवढासा जीव, एवढं रक्त गेलेलं, तेच रक्त येण्यासाठी किती दिवस जातात मला अजिबात करमत नव्हतं. काय करून आणि काय नको असं झालेलं. अहो घरी होते त्यामुळे ठीक, नाही तर मी एवढे घाबरले होते ना त्याला बघून. मला आता दात पडतो की काय, पण एवढं म्हणजे झालं नाहीये, फक्त ओठाला चीर पडली, पण त्याचा ओठ एवढा सुजला होता ना, नंतर काय मी शूट करण्याच्या मूडमध्येच लागण्या अगोदर जेवढं शूट केलेलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. तर मंडळी आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया. बाय.